विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान भवनातल्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये भेट. कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले. पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयात बैठक. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांची उपस्थिती, तर रोहित पवार मात्र अनुपस्थित. पावसामुळे पोहोचायला वेळ झाला, रोहित पवारांचं स्पष्टीकरण. डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक. मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात संतापले. ज्यांना कुत्र विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोमध्ये मोठी दुर्घटना. घनकचरा डेपोची 3 मजली इमारत कोसळली. 7 जणांना सुरक्षित बाहेर काढलं, तर 10 जण अद्याप ढिगाऱ्याखाली. बचावकार्य सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून मोशीतल्या इमारत दुर्घटनेचा आढावा. दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासह जखमी व्यक्तींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना. राज्यभरात पावसाच्या काळात 62 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 1 जून ते 8 जुलैपर्यंत विविध दुर्घटनांमध्ये झालेल्या मृत्यूचा आकडा समोर. 200 जनावरही दगावली. वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशीही पूरस्थिती. लोकांचा रुळावरनं चालत प्रवास सुरूच. वीज पुरवठा ठप्प असल्यामुळे पाणीही मिळेना. नागरिकांचे हाल. वसई विरारमध्ये सध्या पावसाची गंभीर परिस्थिती. 72 तासात 672 मिलीमीटर पाऊस झाला. मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिला. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुसळधार पावसामुळे खालापुरातील पाताळगंगा परिसरातनं तब्बल 3000 सिलेंडर वाहून गेले. एचपीसीएल बॉटलिंग प्लांटमधली घटना. वाहून गेलेले सिलेंडर सापडल्यास त्वरित कंपनीत अथवा तहसीलदार कार्यालयात जमा करावे, प्रशासनाचं आवाहन. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रहिवासी भागात पाणी. अमरधामकडे जाणारा मार्ग बंद. महापालिकेनं सिंहस्थासाठी उभारलेलं तात्पुरतं ऑफिसही वाहून गेलं. नाशिकच्या मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती. मिलिंदनगर परिसरात घरांमध्ये घाण पाणी शिरलं. नासर्डी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत. आळंदीतील 4 पूल अद्यापही बंद. स्ट्रक्चरल ऑडिट नंतरच पालखीचा अंतिम मार्ग निश्चित होणार. पूल सुरक्षित नसल्यास पालखी मरकळ रोडमार्गे नेण्याचा पर्यायी मार्ग अवलंबला जाईल. पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमापी यांची माहिती. पुण्याच्या आळंदीतनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. विठुरायाच्या गजरात, ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसात पालखी पंढरीच्या दिशेनं. इंद्रायणीच्या पूरस्थितीमुळे यंदा आळंदीत वारकऱ्यांना येण्यास मनाई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.